भक्ती बेस, तिचं तुमच्याशी काही भांडण गिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अत्यंत लबाड मुलगी आहे, तू लक्षात ठेव. या वेळेला मी तिच्याकडे पुरे लक्ष ठेवलं. तिचा उद्देश काही असो, पण मी बेसावत नाही. तिनं काही नाटकं करायला सुरुवात केली ना, तर तिला आपल्या सोसायटीतनं बाहेर काढ. हाय बच्चा, तू इथे काय करतेस? तुला रेस्टॉरंटला बोलवलं असतं, तू आली नाहीस आणि इथे. आय नो, मला बघायचं होतं की तुम्हाला मनवायला काय काय करतोय. मी तुला मनवायला काय, मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो, अँड यू नो इट राईट. रिअली वाटेल ते करू शकतो? ऑफकोर्स बच्चा. फाईन. एवढ्या रात्री इतकं मला अर्जंटली बोललं असतं. मला काय ऐकायचं नाहीये, बाय. बच्चा ऐक ऐक, चिडू नकोस तू. अरे यार, किल्ली आत. घराची कसली वाट लागली यार. रात्रभर घराच्या बाहेर होता. ठीक आहे, बायकोसोबत राहायचं ना, घे पनिशमेंट. बरे हाय वगैरे सगळं बाजूला नव्हते, तुमचं काय चाललंय काय? शनाया, तू चक्क इकडे राहायला आलीस आणि मला माहिती पण नाही. विशाला सुद्धा माहिती नव्हतं. रिअली? बरं मला एक सांग शनाया, तू इकडे राहायला आलीस आणि राधिका तुला काहीच बोलली नाहीये? ती खूप बोलली ऑब्विसली, लाईक युजुअल. पण काय करणार आहे, गुड फॉर नथिंग. असं समजू नकोस हा. आपण आत्ता इकडे उभे आहोत आणि एकमेकांशी बोलतोय, ही खबर सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचली असेल. तिचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे माहितीये ना तुला? हा, आणि आता नाना नानी इकडे नाहीये, पण तरीही मला तुमच्या दोघींशी यापुढे खूप सांभाळून बोलायला लागणार आहे. तरी एक बरं आहे की राधिका आजकाल कामात असते, त्यामुळे ती दिवसभर घरीच नसते. व्हॉट काम? ते डबे आणि मसालेच ना. व्हॉट एल्स डज वी डू? तिने शॉप काढलंय म्हणे. शॉप? हो, मसाल्यांचं. अगं इकडे मयूर नगर आहे ना जवळ, तिकडे जागा सुद्धा खूप छान मिळाली म्हणे तिला. हा, तरीच काल ती गॅरी सोबत कुठेतरी जात होती आणि काहीतरी मुहूर्त मुहूर्त करत होती. आपण जाऊन बघून येऊया. एक मिनिट, काय कुठे जाऊन बघूया? काय चाललंय? बरे आहात ना? शनाया, जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस आता प्लीज. परत तुम्ही दोघींनी काही केलं ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. आणि शनाया, तुला इकडनं परत जायला लागेल. ओ प्लीज, मी इथून कुठेच जात नाहीये. आणि यार, मला जाऊन बघितलंच पाहिजे. ती जर का सगळं काम व्यवस्थित करत असेल तर गॅरी परत जाईल तिच्याकडे. त्याआधीच मला तिकडे जाऊन तिच्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लावली पाहिजे. आई नानीजींचा काही फोन नाही. गाडी मिळाली असेल ना त्यांना? मिळाली असेल ना. चल बाई राधिका, तुला तू आवरून घे बरं. हे घ्या, चहा घ्या. बाकीचं मी पाहते सगळं. आता तू काहून हे सगळं करून आली? जा ना, आवर ना. हो, आवरते मी. हे घ्या, बघा. राधिका, आज त्या दुकानामध्ये भरपूर गर्दी होऊ दे बरं. होईल आई. ओ बाबा, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. काय? आपल्या शेजारची ती हॉटेलवाली आहे ना, फारच जामबाज आहे. नाही, आपलं सामान जरा मध्ये होतं. तिच्या ड्रायव्हरनी जोरात गाडी घातली. चूक आपलीच होती, पण ती ड्रायव्हरला बोलली. मी तिला सांगायला गेले तर मलाच सुनावलं तिनं. अगं तू काहून ऐकून घेतलं? असं कसं? उगीच काहून तमाशा करायचा? आणि काही झालं ना तरी आपण त्या एरियात नवीन आहोत आणि ती आपली शेजारी नाही. सध्या तरी शांतच राहायचं ठरवलंय. फार काही झालं ना तर मी पण सुनावणार आहे तिला. बिलकुल. ही राधिका सगळ्यांवरच तलवार उगारून. एक मिनिट. हा, हॅलो. कुठे आहात तुम्ही? तुमची वाट पाहून राहिले ना. नाही, मी अजून निघालो नाही ऑफिस मधून. पण तुम्ही तर सांगितलं की 15 मिनिटात पोहोचतो म्हणून. हो, येणार होतो, पण ते काय जरा ऑफिसमध्ये अजून काम निघालं ना, त्यामुळे आज नाही जमणार. उद्या जाऊया बाबा. ओके बाबा? हो बाबा, उद्या नक्की येतो ना मी. आज नाही जमणार. हा, अच्छा, बाय. अरे एक मिनिट. काय ग तू इथे? अगं रेवती, काही नाही, मी यांची वाट पाहत होते, पण आज जमून नाही राहिलं त्यांना. पण काय येत नाहीये गुरुना? काहीतरी काम आहे म्हणाले. तर पहा ना रेवती, आज गाडी घ्यायचं ठरलं होतं. मी बाबांना, आईंना
दोघांनाही सांगूनही ठेवलं होतं तसं. पण ठीक आहे ना, आपण जाऊन बुक करूया गाडी. अगं पण तुझ्याकडे कागदपत्र आहेत ना सगळी? हो, सगळे घेऊन तर फिरते मी. अगं मग झालं तर आपण दोघी जाऊया तिकडे आणि गाडी बुक करूया. हे बघ, एवढं काही कठीण नाहीये त्याच्यात. कुठलं व्हेरियंट घ्यायचं, कुठला कलर हवाय हे तू ठरवायचंस. आणि आज गुरुनाथला दाखवच तू करू. रेवती, नाही तशी इंटरनेटवर ना मी सगळी माहिती घेऊन ठेवली आहे. चल बघूया. चल. काय त्रास द्यायचा तुझे? तुलाच एक दिवस पश्चाताप होईल. एक दिवस तुलाच तुझं हे दुकान बंद करायला लावते की नाही बघ. बघू ना. पुढच्या 15 दिवसात 15 दिवसात तुझं दुकान बंद करते की नाही बघ. शब्द आहे माझा. बायको कशी पाहिजे? कशी? जीजी म्हणती तशी एकदम खमकी, माझ्या घराला सांभाळणारी. हा, दिसायला देखील नसली तर चालेल ना, मनानं अशी सुंदर पाहिजे ना की तिचा चेहरा जिवारी कोरावा असं वाटलं पाहिजे. आता कुठं शोधायची अशी पोरगी? शोधायला कशाला पाहिजे, एकदा वर्दीत तर येऊ दे मला, मग बघ कशी येते माझ्या माग माग. होय, बघू की. बघशीलच तू. म्हणजे तुम्ही दुकान बंद केलं हो ना, आणि मग फोन आला ना, आणि मग प्रेमाचा दरवाजा उघडला. त्यांचा निर्णय असेल, ती म्हणाली की तो माझा निर्णय. बरोबर. मग हो असो किंवा नाही असो. मग दादानी काय केलं? आता लवकर सांगा, छातीत माझ्या धडधडायला लागल्या. आपल्या हॉटेलवर कर्ज आहे. देर इज वन गाय, गौरव. तर त्याने कुठून तरी फायनान्सर मिळवला आणि त्यांना आपल्याला महिन्याभरात रक्कम परत करायची. आज हम कह रहे हैं ना, कल को रिश्तेदार और मोहल्ले वाले कहेंगे कि बहू में क्या दोष है, इसकी गोद अभी तक भरी क्यों नहीं। सरला का बच्चा ना होना हमारे लिए कोई समस्या नहीं, हमारे लिए सबसे बड़ी समस्या है आप और आपकी गलत सोच। मला गीता काकींचा फोन आला होता म्हणून आले मी. हो हो ये ना. विक्रांत त्या म्हणत होते की ईशा माझी आठवण काढत होती. मुंबईकडे बी लाईट जाती कधी कधी, पर गावासारखा अंधार का तिकडे पडत नाही बघा. काही बी म्हणा, शहरातलं गणितच भारी असतंय बघा. अंधारात गाव किती शांत वाटतंय ना. वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत, निसर्ग अनुभवता येतोय. हाही अनुभव छान आहे. तुम्ही घेतला होतो हे अनुभव? एकदा यांनीच घडवून आणला होता. मला मस्त काजवे दाखवले होते.